Hello my vibing people, welcome back to my channel Vibe with धनश्री. सो आज आम्ही चाललो आहोत नवी मुंबईत तुर्भेचा IKEA शॉप, जे की मोठं फर्निचर शॉप आहे आणि तिथे फूड कोर्टही आहे. तर आम्ही आज तिथे फूड ही ट्राय करणार आहोत आणि फर्निचर ही एक्सप्लोर करणार आहोत. सो लेट्स गो. IKEA. एवढं मोठं शोरूम आहे हे. खूप दिवसापासून आमचं चाललंय जायचं, पण आज मुहूर्त लागलाय. सो लेट्स एक्सप्लोर इट. आता इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पार्किंगसाठी मोठा स्पेस आहे. भरपूर जागा आहे इकडे पार्किंगसाठी. सो म्हणजे मुंबईमध्ये पार्किंगचा इश्यू असतो, पण आता इथे भरपूर मोठा स्पेस असल्यामुळे तुम्ही आरामात पार्क करू शकता गाडी. मस्त फूड कोर्टमध्ये आलो आहोत आम्ही आणि एवढा मस्त स्मेल येतो. सो लेट्स बघूया आता काय काय खाणार आहोत. असे ना इथे ट्रे घ्यायचे असतात आणि त्या ट्रेमध्ये तुम्हाला हवं ते फूड तुम्ही घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर ते पूर्ण बिलिंग एकदाच करतात. असे ट्रे तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हवं ते फूड आपण घेऊया आणि मग त्याचं एकदाच बिलिंग करायचं. व्हेज नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल आहेत इकडे. किड्स फन मिल गया वेज. ये क्या उसके साथ ये है क्या? हाँ ये नॉन वेज है, ये वेज है. दिस वन आय वॉन्ट चॉकलेट फ्रॉस्टिंग. दोन घे. खूप मस्त ऑप्शन्स आहेत, म्हणजे चॉकलेट क्रॉसिनट वगैरे पण आहे. म्हणजे बफेसारखे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि बेस्ट आहे की तुम्ही जे पाहिजे ते चूज करा आणि अकॉर्डिंगली तसं बिल होईल. हो, हॉर्स शेप काय आहे दाला चिकन नगेट्स. बापरे, हॉर्स शेपमध्ये नगेट्स आहे तिथे चिकन. वाव, आर यू एन्जॉईंग? सो बघूया आपण प्लेटमध्ये काय काय आहे. सो दिस प्लेट. आता हा केक पण राशीने घेतलेला आहे, क्रॉसिनट, हे नगेट्स, हे फ्रूट मॅजिक, पाण्याच्या 2 बॉटल आम्ही घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा पनीर मसाला आहे, पराठा आहे, पोटॅटो वेजेस, हा राईस आणि ही चीज पॅटी आणि हे राशीसाठी स्पेशल हॉर्स शेपचे नगेट्स आहेत. हे वाव, चिकन नगेट्स. कलेक्ट केलेलं आहे आणि आता आम्ही काउंटरला उभे. सो आता बिलिंग करायचं, तुम्हाला जे जे पाहिजे सगळं घ्यायचं आणि बिलिंग करायचं आणि मग बसायचं मस्त खायला होईल. आणि बिलिंगमध्ये आपण जेवढं अमाऊंट आहे ते पे करून मग खायला बसू शकतो. पण पुन्हा काही लागणार तर पुन्हा लाईनमध्ये उभं राहून तुम्हाला आयटम घ्यायचा आहे. सो मेक शुअर तुम्ही फर्स्ट टाईमच जेवढं पाहिजे ते कलेक्ट करा, म्हणजे पुन्हा काउंटरला लाईनमध्ये उभं राहायला नको. तर ट्रे घेऊन आम्ही चाललो आहोत टेबल शोधायला. भरपूर मोठा आहे फूड कोर्ट. सो आम्ही चेक करतोय की कुठे टेबल चांगला आहे फ्री. आर्ट म्हणजे ना इथे किड्ससाठी प्ले एरिया पण आहे. किड्स चांगले एन्जॉय करू शकतात आणि तुम्हाला त्रास देणार नाही. मस्त ऑप्शन यांनी ठेवला आहे इथे. हॉर्स नगेट राशीने घेतला आहे आता खायला. मस्त, काय मस्त मजा आहे. भारी भारी खायला एकदम मस्त ऑप्शन्स आहेत इथे. पनीर आणि पराठा. पनीरची टेस्ट मस्त आहे. पराठा खूप जाड वाटला मला. फूड एक्सपिरियन्स मी तुमच्याशी शेअर करतेच. आम्ही पनीर मसाला जो घेतला होता त्याची टेस्ट चांगली होती. पराठा जो होता ना त्याच्याबरोबर तो जाड होता, सो मला तो आवडला नाही.
आणि फूड प्लॅटर किड्सचा जो प्लॅटर होता दॅट वॉज ओके. फक्त वाटाणे आणि स्मॅश पोटॅटो वगैरे होते, म्हणजे एवढं खास नव्हता, वर्थ नव्हता. आणि हॉर्स नगेट जे होते ना राशीसाठी घेतलेले चिकनचे हॉर्स नगेट होते, म्हणजे त्याचा शेप हॉर्सचा होता. तो राशीला खूप आवडला, त्याला आम्ही 10 on 10 देऊ शकतो. छान होता एक्सपिरियन्स. आणि आता मी आणि राईस पण घेतलेला, तो पण छान होता. म्हणजे फूड ओव्हरऑल सगळं चांगलं होतं एक्सेप्ट पराठा. आता मी जो केक संपवते ना, मस्त आहे फज केक. तर ओव्हरऑल फूडचा एक्सपिरियन्स छान होता, पण कॉस्टली आहे. आमचं बिल अराऊंड 1800 रुपये आलं त्या एवढ्या सगळ्या फूडचं. तर एक्सपिरियन्स छान आहे, पण कॉस्टली आहे. पण एकदा ट्राय करू शकता तुम्ही. सो हे आहे नवी मुंबई तुर्भेचं IKEA. फूड कोर्टच्या बाजूलाच फर्निचरचा सेक्शन आहे. मग आम्ही तिथे आलो आणि फर्निचर एक्सप्लोर केले. स्पेशियस असे सोफा आहेत बघायला, प्राईस पण लावलेले आहेत. फर्निचर बघायला तर खूपच मजा येते आहे. IKEAचं फर्निचर खूप फेमस आहे आणि क्वालिटी एकदम बेस्ट आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान आहे. व्हरायटी खूप आहेत आणि एवढा मोठा आहे ना, खूप ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. तर एकदा भेट नक्की द्या, एक अनुभव घेऊन बघा. IKEA शोरूममध्ये मस्त मजा केल्यानंतर ना, आता आम्ही आलो एक मराठी नाटक पाहायला पनवेलला. नाटकाचं नाव आहे लग्न पंचमी. तर मराठी नाटक सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. आम्ही 2-3 रिसेंटली पाहिली आणि आता हे खूप दिवसापासून चाललं होतं की हे नाटक बघूया. तर फायनली आम्ही हा शो बुक केला आहे लग्न पंचमी आणि आता जातो आहे बघायला. सो सांगेल याचे पण रिव्ह्यूज मी तुम्हाला सांगेल. आवाज येत होता आणि अचानक असा कुठेतरी बाईच्या किंचाळण्याचा आवाज आला आणि धपकन कायदा सुद्धा देतो ती संधी तर कायदा सुद्धा देतो करायचं. आम्ही ते प्रयोग करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय, पण अनेक नाटकं सुरू आहेत, तारखा वर खाली होतात, त्यामुळे तारखा मिळतील तसे प्रयोग होतील. पण तुमचं म्हणणं आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आम्ही जास्तीत जास्त प्रयोग पनवेलमध्ये करण्याचा निश्चित प्रयत्न करत राहू. तुम्ही अशीच गर्दी करत राहा. हॅलो गाईज, सो नाटक बघून आम्ही आता घरी चाललो आहोत. खूप मजा आली. राशी, कसा वाटला तुला नाटक? खूप मस्त. म्हणजे फर्स्ट हाफ थोडा स्लो होता, पण त्याच्यानंतर सेकंड हाफ जो पकडलाय ना, जोरदार एकदम. स्वप्नील जोशीचं तर ऍक्टिंग आपण काही बोलू शकत नाही. हिरो आहे तो आपल्या मराठीचा. खूप मजा आली आणि नाटक छान होतं खरंच. ऍक्टिंग कलाकारांची खूप सुंदर आहे. राशीचा फर्स्ट टाइम होता असं लाईव्ह नाटक, ती फर्स्ट टाइम बघत होती आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता आमचा. आणि चाललो आता घरी. भरपूर जोरदार पाऊस पडतोय. सो व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगूया आणि भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. Like and subscribe.